प्रशासनाशी सविस्तर या घटनेसंदर्भात आम्ही जाणून घेतलं आणि प्रशासनाने आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर ती मुलगी आणली जाईल, किडनॅपर पकडले जातील अशी आम्हाला त्यांनी आश्वासित दिली आहे. आता प्रमुख मागणी काय असणार आहे तुम्ही आता इथं? प्रमुख मागणी अशीच आहे की जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे प्लॅनिंग करून जे काय करतात, एखाद्या कुटुंबाला आधार नसेल, म्हणजे घरामध्ये ज्या वेळेला पुरुष नसतो एखादा, म्हणजे वडीलधारी छत्र हरपतं, तर त्या मुली टार्गेट केल्या जातात. आणि म्हणून अशावरती कुठेतरी जे प्लॅनिंग करून जे करणारे लोक आहेत, या लोकांना कुठेतरी आळा बसला पाहिजे अशी मागणी आमची प्रामुख्यानं आज आम्ही केली आहे. संबंधित मुलीचा जो व्हिडिओ बाहेर आला त्यावरती देखील तुम्ही आक्षेप नोंदवलेला असं असतं, शेवटी आक्षेप असा आहे की शेवटी एखादी व्यक्ती जर ताब्यात कोणाच्या जर असेल तर तिला कुठलाही व्हिडिओ हा प्रशासन सुद्धा ग्राह्य धरत नाही. हे काय मी सांगतो म्हणून नाही, प्रशासन सुद्धा त्याला फार महत्व देत नाही. जेव्हा व्यक्ती समोर येईल आणि तिला पर्सनली म्हणजे एकट्यामध्ये ज्यावेळेस पोलीस इंटरोगेट करतील तर ते खरं असतं. बाकी असं कुठूनही व्हिडिओ कोणी पाठवल आणि तो आत्ताचा हे सुद्धा कोणी सांगू शकत नाही. त्याच्या पूर्वीच रेकॉर्ड केला असू शकतो. मुलगी इथं आणण्याला तुम्ही प्रशासनाला नक्की किती वेळ दिला आणि पुढची दिशा नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही लवकर घेऊ. ती अंतर्गत चर्चा आहे, ती फार आता काय पब्लिक समोर किंवा मीडियाच्या माध्यमातून आपण डिस्क्लोज करू शकत नाही. पुढची काय दिशा असणार? पुढची आता उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती झाली तर काही मार्ग निघाला तर परवा दिवशी आम्ही परत त्याच्यामध्ये प्रयत्नशील राहू, काय करायचं पाहू. पुन्हा परवा तुम्ही या ठिकाणी येणार? नाही, आम्ही मोर्चा काढलेलाच नाही. मोर्चाला परवानगी जर दिली नाही तर आम्ही मोर्चा काढलेला नाही.